हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर मी तुम्हाला थंबनेल टायटलवरून समजलंच असेल की आम्ही दोघं मायलेक आणि माझ्या जाऊबाई असं आम्ही तिघं मिळून आज कुठं चाललो आहे. आज खूप मोठा दिवस आहे, त्यासाठीच मी मस्तपैकी रेडी होऊन बाहेर जात आहे. तर थोडं गडबडच झाली आज मला, कारण कसे 4 वाजून गेले काही समजलंच नाही. टाईम तर 1चा होता, पण दुपारी आमच्या इकडे खूप ऊन असतं आहे ना, म्हणून त्यांनी सगळ्यांनी ठरवलं आहे की आज जो काही सोहळा आहे, लग्न सोहळा आहे, तो 4 वाजता संपन्न करू असं त्यांचा 4 वाजता सुरुवात करू असं म्हणून त्यांनी ठरवलं. मग आम्हाला पण माहीत झालं की थोडं लेट आहे, मग लेट करता थोडं लेटच झालं. तर आज आहे आमच्या गावामध्ये सामूहिक विवाह सोहळा, तर त्याच्यासाठीच आम्ही निघत आहोत. तर आम्ही निघालो तेव्हा नवरदेवाची गाडी आम्हाला वाटेतच मिळाली. त्यांची मित्रमंडळी मस्त नाचत होते, मस्त जल्लोषमध्ये होते. बघू शकता आज आहे आमचा फर्स्ट नवरदेव. तर हे गाय आम्हाला ऑन द वेच मिळाले. त्यांना मग मी म्हटलं चला व्हिडिओमध्ये घेऊनच घेते. दादा थोडं शाय करत आहे, लाजत आहे, पण दादाला म्हटलं थोडं हाय तर करून द्या. मग दादाने हाय म्हटलं. तर हे नवरदेवाची मित्रमंडळी खूप नाचत आहे, त्याच्यामुळे माझ्या धक्क्याने कॅमेरा माझा थोडा असा हलून पण गेला होता. तर दादा आजूबाजूला कोण चालत पण त्यांना माहिती नाही. आमच्या गावामध्ये श्रीरामनवमीपासून सप्त्याचा कार्यक्रम चालू झाला आहे. त्यासाठी रोज हे सगळे मंडळ लोक मेहनत घेत आहे, रोज देवांच्या कलाकृती सादर करत आहे. त्यामधूनच आपल्याला जे काही आता विसरायला झालं आहे ना लोकांना, ते आठवण करून देत आहे. देवांच्या जे काही लीला आहे त्या यामध्ये दाखवण्यात आले. त्याच मुलांच्या गावामध्ये काही विवाह केला आणि त्यांचा पण समाजमान्य विवाह इथं संपन्न करून देत आहे. त्यासाठी ते श्रीकृष्णाचं रूप पण इथं धारण केलं आहे. तर ते चांगला मेसेज जावं लोकांना, विवाह करणं पण छानच आहे, ते हा मेसेज जावं म्हणून इथं त्यांचं लग्न लावून देत आहे. नवरींचे मामा, नवरदेवाचे मामा, नवरीचे मामा, सगळं आपण गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सीतिनम पल्लाळो मुरुडायकम चिंतामणि सेवरम
साडी बाबांचा तर एवढा मोठा विवाह सोहळा संपन्न होत आहे आणि त्यासाठी अल्पाहाराची पण मेजवानी दिली आहे. तर तोच अल्पाहार इथं जात आहे. त्यामध्ये मसाला भात आणि जिलेबी आहे. बघू शकता किती सुंदर दिसत आहे मसाला भात आणि तुम्हाला पण दाखवेलच मी समोर. तर युवा मंडळीने इथं खूप मेहनत घेऊन अल्पाहार दिला गेला आहे. दिसायला आज मला लेट झाल्यानं जागाच नाही मिळाली समोर. मला मागं उभं राहिलं आणि तिथं मला इतकं ऊन लागत होतं, खूप ऊन लागत होतं. कारण 4 म्हणता 5 वाजून गेले होते. खूप ऊन लागत होतं म्हणून म्हटलं चला आता पदरानेच आपल्याला स्वतःला कव्हर करावं लागेल. तर या लग्न कार्यामध्ये थोडासा पण कार्यक्रम होता. चला म्हटलं थोडासा अल्पाहार पण खाऊन जाऊ. मस्त भजनाचा पण कार्यक्रम होता, मिक्स कार्यक्रम होता, खूप छान वाटलं. तर इथे लावत आहे पारसाठी प्लेटा इथं रेडी करत आहे. कारण खूप गडबड करून टाकतील लोक. कारण तुम्हाला तर माहीत आहे गावामधील कार्यक्रम म्हटलं तर गडबड करणारे खूप असतात. तर इथे गडबड होईल म्हणून दादा लोक हातामध्ये आणून देत आहे. तर त्यांनी इतके छान सहकार्य केले आमच्या गावातील मुलांनी म्हणा किंवा दादांनी म्हणा, खूप छान सहकार्य करून हा कार्यक्रम आयोजित करत आहे. तर इथं मी पण मला पण प्लेट मिळाली. बघू शकता हा आहे आजचा आपला अल्पाहार, मसाला भात आणि जिलेबी. तर आजचा आहे आपला मेनू. तर मस्त मी हा ट्राय करत आहे. मला वधूवरांना आशीर्वाद पण द्यायला समोर जायचं होतं, पण इतकी गर्दी होती ना की माझा नंबर लागेल याची काही गॅरंटी नव्हती. म्हणून म्हटलं चला पहिलं फोटो करून घेऊ मग वरती जाऊ. तर तिथे गेल्यानंतर आमच्या रुक्मिणी मोबाईल पाहत होत्या. त्या पण आपल्या मित्रमंडळींना व्हिडिओ कॉल करून दाखवल्या. पहिली वधू सगळ्या ताईंनी पण आताही आपलं एक करून नंबर लावत आहे. मी पण माझा नंबर लावला नाही, तर मी मागे राहिले असते तर 6-7 वाजून गेले असते तरी पण काही माझा नंबर लागला नसता. म्हणून म्हटलं चला आपण मागं राहिलं तर थोडा वेळ निघून जाईल. म्हणून आता मी निघली आहे सुलग्न लावायला. कारण आमच्याकडे जेव्हा लग्न होतं ना, मंगलाष्टक झाल्यानंतर सुलग्न लावलं जातं. म्हणजे दोघांना अक्षता लावून आशीर्वाद दिला जातं. काही गिफ्ट वगैरे द्यायचं राहिलं ते देतात. तर इथं मी त्यांचं सुलग्न लावून घेते. पहिले मी श्रीकृष्ण देवांचे आणि रुक्मिणी माताचे पहिले सुलग्न लावून घेईल आणि त्यानंतर समोर जाईल. कारण आणखी पण 2 जोड्या होत्याच ज्या नववधू वर होते त्यांचं पण सुलग्न लावायचं आहे. तर गेली त्यानंतर मी समोर. तर बघू शकता आमच्या नवरीबाईच्या चेहऱ्यावर किती ग्लो आलेला आहे. कारण लग्न हे असा सोहळा असतो की ग्लो तर येतोच. आमचे नवरदेव दादा पण खूप ग्लो करत आहे, दोघं पण खूप ग्लो करत आहे. तर इथं मी त्यांचं मस्त सुलग्न लावलं आणि त्यांना आशीर्वाद पण दिल्या. मस्त फोटो पण काढून घेतला आणि चला म्हटलं आता समोर जाऊ. खूप गर्दी होती. वधूच्या मैत्रिणी पण खूप चेष्टा मस्करी करत होत्या. त्यांचा पण खूप इथं उत्साह पाहायला मिळत आहे. कारण आपल्या मैत्रिणीचं लग्न म्हणजे आनंद होतोच. तर मी इथं लावलं त्यांचं सुलग्न, फोटो पण काढला आणि केले समोर. त्यानंतर माझ्या मागोमाग माझ्या जाऊबाई पण होत्या. त्यांनी पण नववधू वरांचे सुलग्न लावलं आणि चला म्हटलं आता समोर जाऊया. तर आलो आम्ही आता समोर. हे आमच्या गावचे आजोबा यांचा तर आनंद काही गगनात मावेना. ते इतके नाचत होते ना, खूप नाचत होते. सगळ्यात जास्त तर हेच आजोबा नाचत होते. बघू शकता त्यांचा आनंद. इतके नाचत होते की त्यांचे पाय पण दुखत नव्हते. कारण ते आपल्या वयाला पण मागे टाकत होते. खूप छान नाचत होते. ही आहे आता तिसरी जोडी. तर यांचं पण सुलग्न लावून घेते. तर दादांचं लक्ष आपल्या मित्रमंडळीकडेच होतं. कारण ते पण तेवढेच महत्त्वाचे, मी पण तेवढीच महत्त्वाची. दादांना कारण इकडून तिकडून सारख्या महिला मंडळीत होत्या. महिला मंडळ म्हटलं का गोंधळ तर होणारच. कारण महिला मंडळ काही कोणाला ऐकत नाही, ते आपल्याच मताचं करते. तर मी तिकडून येत होते तर त्या इकडे खूपच इथं गर्दी झाली आहे. तर मी म्हटलं थांब थोड्या वेळानं आपण आपलं शूट घेऊच. तर त्यांचं झाल्यानंतर माझा नंबर मी लावणारच आहे. आमच्या गावामध्ये दरवर्षी सप्ताह भरला जातो आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे विवाह सोहळा. कारण ही अशी एक गोष्ट आहे की 2 जीवाचं मिलन करून 2 जीवाची भेट मिलन करून दिलं जातं ना. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला तर पहिलं माहीत नव्हतं, कारण मी तेवढी काही सप्त्यामध्ये पूर्वी जायची नाही. पण आता जात आहे ना मला माहीत झालं आता. कारण इतकं जसं काही दिवाळी असतो ना त्याच टाईपचं वाटते. 7 दिवस इतकं गावामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होते की जशी आपल्या घरी दिवाळी असते ना त्याच टाईपचं इथं वाटत आहे. तर हा आहे आजचा आपला छोटासा ब्लॉग. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.